श्री स्वामी समर्थ. आज हा संदेश तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर आला होता. याला तुम्ही न दुर्लक्ष करता तुम्ही हा संदेश पूर्ण ऐकत आहात. यात तुमचा कुठल्याही प्रकारचा दोष किंवा तोटा नाही. उलट या संदेशाला तर स्वामी समर्थांनी खास तुमच्यासाठीच पाठवला आहे. जर तुम्ही याला आज 10 मिनिटे पूर्ण ऐकून बघाल तर तुमच्या जीवनात येत्या 48 तासात मोठा चमत्कार होईल. काही लोकांना हा खोटा संदेश वाटत असेल. काही लोकांचा स्वामी समर्थांवरती विश्वास नसेल. काही लोक त्यांना मानत नसतील, तर काही लोक त्यांना नावे बोटे ठेवतील. पण ज्यांचा स्वामीवरती पूर्ण विश्वास आहे तेच या संदेशाला दुर्लक्ष न करता पूर्णपणे शेवटपर्यंत ऐकतील. तेच लोक एकदा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थांवर विश्वास आहे असं टाईप करतील. स्वामी म्हणतात, माझा सच्चा भक्त तो आहे जो मला कधी विसरणार नाही, जे माझ्या नामाला कधी विसरणार नाही. माझा सच्चा भक्त तो आहे जो मला कधीही दुर्लक्ष करणार नाही. जसे आत्ता तुम्ही स्वामींना बघताच त्यांचा संदेश आहे असं तुम्हाला समजताच हा संदेश ऐकायला आले आहात. स्वामी म्हणतात, तुम्ही जर माझ्यावरती विश्वास ठेवाल, माझी भक्ती कराल आणि माझे नामस्मरण कराल तर तुमच्या जीवनात संकटे आम्ही पूर्णपणे काढून टाकू. स्वामी म्हणतात, तुम्ही स्वप्ने पहा, ते स्वप्ने प्राप्त पण करा. यासाठी तुम्हाला साहस आणि धाडस असणे आवश्यक आहे. तुम्ही भिवू नका, काळजी करू नका, मी सदैव तुमच्या पाठीशी आहो. या संदेशामार्फत आज स्वामी तुम्हाला बोलण्याचा प्रयत्न करत आहेत. तुम्हाला तुमच्या कार्यातून उत्कृष्टत्व साधा, त्यात तुमचे यश सामावलेले आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या कार्यात उत्तम व्हाल तेव्हा आयुष्यात एका वेगळ्या स्तराला. स्वामी म्हणतात, माझ्या बाळा, या जगात अशक्य असे काहीच नाही. त्याची सुरुवात फक्त स्वप्न पाहण्यापासून होते. तुम्ही जगात बदल घडवू शकता, त्यासाठी पहिले स्वतःला बदला. तुम्ही तुमच्या आयुष्याचे शिल्पकार आहात. आपल्या स्वप्नांना साकार करण्याची शक्ती तुमच्यात आहे. चांगल्या विचारांनी जीवन बदलते आणि त्याच विचारांनी यश साध्य होते. जीवनात कोणतीही अडचण येऊ द्या, ते कितीही मोठी असू द्या, त्याला समोर जाण्याची शक्ती हे तुमच्यातच असते. तुमचा जर स्वामींवरती विश्वास असेल, तुम्ही श्री स्वामी समर्थांना मानत असाल तर या व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला वेळ असेल तर एकदा श्री स्वामी समर्थ नक्की टाईप करा. मी अपयशी झालो, मी फक्त 10,000 मार्ग पूर्ण करण्यामागे फक्त 9,999 मार्ग पूर्ण करायचं बाकी आहे असं समजा आणि पुन्हा प्रयत्न करा. जर तुम्हाला 10,000 मार्ग प्रयत्न करून जर यश नाही मिळाले तर सोडा. स्वामी म्हणतात, बाळा, तू जर तुझ्या आयुष्यात कोणत्याही गोष्टीच्या मागे कमीत कमी 21 वेळा लागशील, म्हणजे जर एखाद्या गोष्टीत तुम्हाला यश मिळत नाही तर 21 वेळा प्रयत्न करून पहा, नक्की तुम्हाला यश मिळेल. जर 21 वेळ प्रयत्न करून सुद्धा तुम्हाला यश मिळालं नाही तर तुमच्या आयुष्याला ते गोष्ट आवडली नाही असे समजावे. पण तुमचं 99% या 21 वेळा प्रयत्नांमध्ये यश हे तुमचं असेल. तुमच्या कार्यात तुम्ही सर्वोत्कृष्ट व्हा. अडचणी आपल्याला थांबवू शकतात, पण त्यापुढे हार मानू नका. त्यांना पराभूत करण्याची ताकद तुमच्यात आहे. आयुष्यातील प्रत्येक दिवस हा नवी संधी, त्याचा सर्वोत्तम वापर करा. आत्मविश्वास हा यशाचा पहिली पायरी आहे, त्यावर ठाम राहा. आव्हाने ही आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम शिक्षक आहे, त्याकडून शिकून आपण अधिक बलशाली बनतो. ज्या मनाने आशा आणि ध्येयाची साथ निभावली त्याचे जीवन सदैव समृद्धी होत राहते. आपल्या स्वप्नांचा पिछा करणे सोडू नका. प्रत्येक पाऊल तुम्हाला जवळ घेऊन जाईल. आयुष्य म्हणजे चढ उतारांचा खेळ होय. समजून घेण्याची आणि आनंद घेण्याची कला आहे. कठीण परिस्थितीतून मिळालेले धडे व आयुष्याला सर्वात मोलाचे धडे असे म्हणले गेले. कठीण परिस्थिती जे तुम्हाला धडे मिळतात ते आयुष्याच्या शेवटीपर्यंत येतात.
ज्यांच्याकडे स्वप्न आणि ध्येय असते ते कधी हार मानत नाही. खरा समृद्धीचा मार्ग म्हणजे इतरांना आनंद देणे. तो आपला परत येतो. आज तुमचा दिवस आहे. या क्षणाला जगा आणि आनंद घ्या. प्रत्येक गोष्टीमध्ये छानपैकी बाजू शोधा. तुमचा दृष्टिकोन तुम्हाला आनंदाला निर्धारित करते. जीवनात अनेक वेळा आपण जिंकतो तेव्हा जग जिंकतो, पण जेव्हा आपण शिकतो तेव्हा आपण स्वतः शिकतो. सकारात्मकता ही आयुष्याची सर्वोत्तम संधी आहे. ती आयुष्याची एक औषधी आहे. ती आपल्याला आत्मविश्वास देते आणि उत्साह वाढवते. सगळ्यांना समजून घेणारे आणि आपुलकीने वागणारे लोक या जगात खरे संपत्तीधारक आहे. आपले ध्येय ठरवा, नियोजन करा आणि त्याची पूर्तता करण्यासाठी निष्ठेने काम करा. यश नक्की तुमच्या पाठीशी असेल. प्रेम म्हणजे केवळ एकमेकांच्या सानिध्यात श्वास घेणे नाही, तर एकमेकांच्या विचारात रमणे होय. तुझ्या प्रेमात पडल्यापासून आयुष्यात एक नवीन संधी असते, ती म्हणजे काहीतरी नवीन शिकण्याची. स्वामी म्हणतात, जसे राधाने कृष्णावर आणि कृष्णाने राधावर प्रेम केले होते, प्रेम नेहमी तसेच असावे. प्रेम फक्त चेहऱ्यावरून केले जाऊ शकत नाही, त्यासाठी मनात सुद्धा ते मन जुळलेले असावे. स्वामी सांगतात, माझ्या प्रिय बाळा, या संदेशाला तू दुर्लक्ष न करता शेवटच्या क्षणापर्यंत पूर्णपणे ऐकशील अशी आम्ही इच्छा ठेवतो. तुझा जर स्वामींवरती विश्वास असेल तर तू या संदेशाला नक्कीच पूर्णपणे शेवटपर्यंत ऐकशील. प्रत्येक सकाळ ही एक नवीन संधी आपल्या स्वप्नांना साकार करण्याची. आशा उत्साह भरलेली जीवनातील प्रत्येक दिवस हो कामयाबीचा. उगवत्या सूर्याची पहिली किरण आशा व प्रेरणांची नवीन सुरुवात होय. स्वप्नांना द्या पंख, उडान करा नव्याने. आजचा दिवस बनवा आनंदी, व्हा महान. सकाळची हवा आणि चहाची चुस्की आनंदाची सुरुवात करते. मनाला तृप्त करणारा प्रत्येक क्षण हा आनंदाचा असतो. नवीन दिनाची सुरुवात हे खूप खास असते, त्यासाठी आपण आशावादी राहिलं पाहिजे. स्वामी म्हणतात, जे व्यक्ती आयुष्यात सुखी आणि समाधानी राहण्याची इच्छा ठेवतात, पण आयुष्यात कधीच दुसऱ्याच्या खुशीत आपली खुशी समजत नाही, असे व्यक्ती नेहमी दुःखी असतात. जेव्हा सगळे संपून गेलंय असं आपल्याला वाटतं, ती खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू करण्याची. नेहमी लक्षात ठेवा, आपल्याला खाली खेचणारे लोक नेहमी आपल्यापेक्षा खालच्या पातळीवरच असणार. जेव्हा एक बीज काळोख्यात अंधारातून कठोर जमिनीतून उगवू शकते, तर तुम्ही का नाही? तुम्ही आयुष्यात काय कमावले यावर कधी गर्व करू नका. बुद्धिबळाचा खेळ संपला की सगळे मोहरे आणि राजा एका डब्यात ठेवला जातो. नोकर तर आयुष्यात कधी पण होऊ शकता. मालक होण्याची स्वप्न बघा. जो व्यक्ती मालक होण्याची स्वप्न बघतो, नक्कीच काहीतरी करून धावतो. वळून कोणी पाहिलं नाही म्हणून माळावरच्या चाफ्याचं अडलं नाही. शेवटी त्याच्या पाण्यानेही त्याची साथ सोडली, पण पठ्ठ्यानं कधी बहरनं सोडलं नाही. तुम्ही गरीब म्हणून कदाचित जन्माला आलाय, यात तुमचा काहीच दोष नाही. पण जर तुम्ही गरीब म्हणून मेलात तर हा नक्की तुमचा दोष असेल. अपयश म्हणजे संकट नव्हे, आपल्याला योग्य मार्गावर आणणारे मार्गसत दगड आहे. तुम्ही कोण आहात आणि तुम्हाला कोण व्हायचंय यातलं अंतर म्हणजे तुम्ही आत्ता काय करता. पैज लावायची असेल तर नेहमी स्वतःसोबत लावा, कारण जिंकाल तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि हराल तर स्वतःचाच अहंकार हराल. स्वप्न मोफतच असतात, फक्त त्यांचा पाठलाग करताना आयुष्याला बरीच किंमत मोजावी लागते. मोठं व्हायचं, यशस्वी व्हायचं, आयुष्यात खूप काही तुम्हाला अचीव करायचं, तर मग त्यासाठी अपमान करणारी लोक स्वतःची जवळ असणे खूप गरजेची आहे. तुमचा मान वाढवायची जर लोक तुमच्या जवळ असेल तर तुम्ही जीवनात समाधानी व्हाल. पण समाधानी न होता तुम्हाला जीवनात मेहनत करत राहायची आहे. त्यामुळे मेहनत करणे थांबवू नका. छत्री पावसाला कधीच थांबवू शकत नाही, पण पावसात थेंब थांबवण्याचे धाडस नक्की देऊ शकते. तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही, पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकते.
स्वामी म्हणतात, अरे बाळा, जर तू एखाद्याला फसवण्यात तू यशस्वी झाला असशील तर तो मूर्ख आहे असं समजू नको. त्या माणसाचा विश्वास तुम्हाला खूप जास्त होता, पण तुम्ही त्या लायकीचे नव्हते. त्याचा अर्थ असा होतो, जितकी समृद्धी मिळवाल तितकेच शत्रू मिळेल, कारण तुमच्या प्रसिद्धीवर मरणारे कमी आणि जळणारेवर जास्त निर्माण होतात. तलाव जेव्हा पाण्याने भरतो तेव्हा मासे किड्यांना खात असतात. तलावातलं पाणी संपून कोरडा होतो तेव्हा किडे मास्यांना खात असतात. संधी सगळ्यांना मिळते, वेळ सगळ्यांची येते. फक्त आपली वेळ येण्याची वाट सगळ्यांना पाहावी लागते. जो व्यक्ती वेळ येण्याची वाट पाहतो तो शांत असतो. पहिलं स्वप्न भंग झाल्यावरही दुसरं स्वप्न बघण्याची हिंमत म्हणजे जीवन. आणि ही हिंमत त्याच माणसात असू शकते जो माणूस स्वतःवर खूप आत्मविश्वासी आहे. आपला कोणी द्वेष करत असेल तर त्याला 3 पैकी एक कारण असतं. 1, त्यांना तुमची भीती वाटते. 2, ते स्वतःचा द्वेष करत असतात. 3, त्यांना तुमच्या मनासारखं व्हायचं. 4, त्यांना तुमच्याच सारखं व्हायचं. आणि 5, ते तुम्हाला पुढे जाताना पाहू शकत नाही. ते तुम्हाला मागे ओढण्यासाठी जमेल तेवढे प्रयत्न करतात. क्षेत्र कोणतंही असो, प्रभाव वाढू लागला की तुमची बदनामी होणं हे अटळ असतं. जर तुम्हाला कोणी रिजेक्ट किंवा अस्वीकार केलं तर निराश होऊ नका. सर्वसाधारण लोक महागड्या वस्तू रिजेक्ट करतात. त्या स्वीकारण्याची त्यांची ऐपत लायकी नसते. पाण्याचा एक थेंब चिखलात पडला तर तो संपतो. हातावर पडला तर तोच एक थेंब चमकतो. शिंपल्यात पडला तर तो एक थेंब मोती होतो. तोच थेंब असतो, पण जर फरक त्याच्या सोबतीचा येतो. तो थेंब जर अशा जागेवर पडला तिथे त्याची सोबती चांगली असेल तर त्या थेंबाचं खूप मोठं महत्त्व होतं. त्याचप्रमाणे आयुष्यात तुमची संगत असेल तर ती संगत तुमच्या आयुष्याचं सोनं करतं आणि तीच संगत तुमच्या आयुष्याची वाटोळ सुद्धा करते. आयुष्यामध्ये कधी कोणाला समजू नका छोटं, कारण एक मुंगी असते, ती असते खूप छोटीशी. तुमच्या पायाला ती मुंगी चावू शकते, पण तुम्ही त्या मुंगीच्या पायाला चावू शकत नाही. म्हणून जीवनात कधीच कोणाला छोटं समजू नका, कारण ते जे करू शकतात कदाचित ते तुम्ही करू पण शकणार नाही. माणसाला स्वतःचा फोटो का काढायला वेळ लागत नाही, पण स्वतःची इमेज बनवायला वेळ लागतो. जो व्यक्ती आयुष्यात स्वतःला इज्जतदार बनवतो त्याच्या आयुष्यात नेहमी चांगलेच लोक येतात. जगा इतकं की आयुष्य कमी पडेल, हसा इतकं की आनंद कमी पडेल. काही मिळालं तर नशिबाचाच खेळ, पण प्रयत्न एवढे करा की त्या परमेश्वराला, त्या ईश्वराला पण देणे भागच पडेल. जी व्यक्ती तुमच्या प्रगतीवर जळते त्याचा तिरस्कार करू नका, कारण ती स्वतःपेक्षा तुमच्यावर मरते. स्वामी सांगतात, नेहमी ठाम राहायला शिकावं. निर्णय चुकला तरीही हरकत नाही. स्वतःवर विश्वास असला की जीवनाची सुरुवात ही कुठूनही करता येते. आयुष्यातील असंख्य समस्यांची फक्त 2 कारणे असतात. एक तर आपण विचार न करता कृती करतो, किंवा कृतीऐवजी फक्त विचार करत बसतो. तुम्ही ठरवलेल्या ध्येयावर लोक हसत नसतील तर तुमचे ध्येय हे खूप लहान आहे, हे लक्षात घ्या. तुम्हाला तुमचे ध्येय गाठायचे असेल तर तुमच्या भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्र्यावर दगड मारायला थांबण्यापेक्षा नेहमी छोटेसे बिस्किट सोबत बाळगा. आयुष्यात सदैव खूप पुढे जाल. स्वामी सांगतात, माझ्या मागे कोण काय बोलते याने तुम्हाला काही फरक पडला नाही पाहिजे. माझ्या समोर कोणी बोलायची हिंमत नाही करत यातच स्वतःचा विजय समजला पाहिजे. आपली स्वप्ने कधीही अर्ध्यावर सोडू नका, विशेषतः ज्याबद्दल दिवसातून एकदा तरी कोणता ना कोणता विचार मनात येतो अशी स्वप्ने. माणसाला स्वतःचा फोटो काढायला हा वेळ कधीच लागत नाही, पण त्याला स्वतःची इमेज बनवायला एवढा जास्त वेळ लागतो की त्याची तो कल्पना सुद्धा करू शकत नाही. मोत्यांच्या हारापेक्षा घामांच्या धारांनी मनुष्य अधिक शोभून दिसतो. मोत्याची धार हे तेवढी चांगली नसते आणि मोत्याचा हार हा सुद्धा चांगला नसतो, पण घामांची धारा हा एक कर्तृत्व सिद्ध करणारी धार असते. जो व्यक्ती
आयुष्यात एवढी मेहनत करतो जेवढी त्याला करायला पाहिजे तो सर्वसामान्य, आणि जो व्यक्ती आयुष्यात तेवढी मेहनत करतो जी ती करू नाही शकत त्याच्यावर सुद्धा करतो तो असतो असामान्य व्यक्ती. इतिहास तेच घडवतात जे जेवढं करू शकतात त्यापेक्षा जास्त करण्याचा प्रयत्न करतात. कधीही आपल्या अवकातीच्या बाहेरचे प्रयत्न करा, आयुष्यात खूप पुढे जाल. नेहमी आपल्या चुका सुधारण्यासाठी जो व्यक्ती सतत स्वतःशी लढाई करतो त्याला कुणीही हरवू शकत नाही. कारण देण्यापेक्षा जे व्यक्ती चुका करतो त्याला शिकवणारा आणि चांगलं आणि योग्य बाजू दाखवणारा महान म्हटला जातो. आपल्या चुका झाल्या की मान्य करावे, कारण चुका मान्य केल्याने मनुष्य लहान होत नाही. विजेते या वेगळ्या गोष्टी करत नाही, त्या प्रत्येक गोष्टी हे वेगळेपणाने करतात. इतकी जिद्दी बना की आयुष्यात ध्येयापुढे काहीही दिसलं नाही पाहिजे. संधी आणि सूर्योदय दोन्हीत एक साम्य आहे. उशिरा जागे होण्याचं नशिबी दोन्ही नसतात. तुमच्या निर्णयाची तुमची भीती असेल तर आयुष्यात तुम्ही काहीही करू शकणार नाही. तुम्ही घेतलेल्या निर्णयावर जर तुमचा विश्वास असेल आणि तुम्ही ठाम असाल तर तुमच्या एवढा आत्मविश्वासी दुसरा कोणी सापडणार नाही. तुमची स्पर्धा इतरांशी नका, आधी स्वतःशी करा आणि समजून घ्या की तुम्ही कोण आहात. आणि त्याचप्रमाणे कामाला लागा. इतरांना प्रेरित करणं चांगलं, पण त्यासाठी स्वतःची ध्येय विसरता कामा नये. तुम्हाला माहिती आहे का, सचिन तेंडुलकर एकदा त्यांनी प्रॅक्टिसला उशिरा गेले तेव्हा त्यांच्या गुरूंनी त्यांना विचारलं की सचिन, आज उशीर का झालाय तुला? तेव्हा ते म्हणाले की मी माझ्या मित्राला त्याच्या स्पर्धेमध्ये जिंकण्यासाठी चीअर करत बसलो होतो. हे ऐकून त्यांच्या गुरुजींनी त्याच्या कानाखाली मारली आणि एक सल्ला दिला की दुसऱ्यांना चीअर करण्यात चांगलं, पण त्यासाठी स्वतःच्या प्रॅक्टिसला जर उशीर होत असेल ते मात्र चूक आहे. स्वतःमध्ये अशी क्षमता विकसित करा की प्रत्येकजण तुमच्याशी टाळ्या वाजवेल, प्रत्येकजण तुमच्या सोबत उभा राहू शकेल, बसू शकेल. ही त्याच्या यशाच्या दिशेने एक सुरुवात होती आणि आज आपण त्याचे परिणाम पाहू शकतो. म्हणून स्वतःसाठी एक स्पर्धा करा. जर इतकं करू शकतात तर मग मी का नाही? इतर व्यक्ती आयुष्यात पुढे जाऊ शकतात, इतर व्यक्ती आयुष्यात खूप मोठं नाव कमवू शकतात, खूप सक्सेसफुल येऊ शकतात, तर तुम्ही का नाही? आयुष्यात यशस्वी होण्याचा सर्वात सोपा नियम म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवून आपलं काम करत राहणे. समुद्र म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो चहूबाजूने अथांग पसरलेला निळाशार पाण्याचा साठा. समुद्रात त्याच्या विशालतेला सगळ्यात जास्त ओळखलेला आहे. सगळ्या गोष्टींना सामावून घेण्याची त्या ताकद आहे. त्याचा शांतपणा आणि वेळ पडली तर रौद्ररूप धारण करण्याची क्षमता. अशा एक ना एक अनेक गोष्टी आपण त्याकडून घेऊ शकतो. हे काही सार आहे, हे आपण समजून घ्यायला पाहिजे. समुद्र पूर्णपणे सर्व काही सामावून घेऊ शकतं, हे समुद्राच्या वैशिष्ट्याबाबतलं खरं आहे. त्याचप्रमाणे तुम्ही व्हा. आयुष्यात एवढे जास्त यशस्वी व्हा की जर कोणी तुम्हाला चुकीचं ठरवत असेल किंवा एखादी दुसरी गोष्ट होत असेल तर तुम्हाला अडचण ही गेली नाही पाहिजे. स्वतः आयुष्यात चांगल्या दिशेने प्रयत्न करा. तुमच्या आयुष्यात कितीही संकट आले तरीही चालतील, पण एकाग्रता आणि आत्मविश्वास कधी कमी होऊ देऊ नका. स्वतःवरती विश्वास ठेवून कामे करा. परिस्थितीनुसार माणसाला जसं वागायचं हे कसं चालायचं हे समजतं. भरलेला खिसा माणसाला जग दाखवतो, पण रिकामा खिसा जगातील माणसे दाखवतो. ज्याला 100 किलोच्या धान्याचं पोतं उचलता येतं त्याला ते विकत घेता येत नाही, आणि ज्याला ते विकत घेता येतं त्याला ते उचलता येत नाही. विचित्र आहे पण सत्य आहे. लक्षात ठेवा, आयुष्य जसा पैसा महत्वाचा आहे तसं माणसांना जपणं देखील खूपच महत्वाचं आहे. हे देखील तितकंच महत्वाचं आहे. माणसाला एखादी गोष्ट करायची असेल ना तर मार्ग सापडतो, आणि करायची नसेल तर कारणे तर आहेतच. मोठी स्वप्न बघण्यात आणि ती पूर्ण करण्यात खूप फरक आहे. आणि ज्यांना स्वतःची ध्येय पूर्ण करायचीच असतात त्यांना कितीही अडथळे आले तरी त्यातून मार्ग काढता येतो. पण जर माणसाला ते करायचे नसेल तर त्याकडे अनेक कारणे असतात. म्हणून आयुष्यात स्वतः मार्ग काढायला शिका.
माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात. एक त्याची वाचलेली पुस्तक, दोन आयुष्याच्या प्रवासात भेटलेली माणसं. पुस्तक सर्वात जवळचा मित्र नेहमी उपलब्ध असणारा आहे आणि तो चांगला आहे. सल्लागार आणि सर्वात संयमी शिक्षक आहे. म्हणूनच पुस्तकांशी केलेली मैत्री आपल्याला हुशार तर बनवतेच, पण आयुष्यात देखील दाखवते. भेटलेली माणसं आपल्याला चांगले वाईट अनुभव देतात. प्रत्येक माणसाच्या वागण्यात तसा एक वेगळेपणा असतो, पण जो व्यक्ती स्वतःवर विश्वास ठेवतो आणि त्या माणसांच्या भेटलेल्या अनुभवांचा सदुपयोग करतो, तो आयुष्यात पुढे जातो. आणि नेहमी असं नाही की तुम्ही प्रत्येक गोष्टीचा अनुभवच घेतला पाहिजे. एखाद्याचा अनुभव घेणे हा सुद्धा एक अनुभवच असतो. ज्या व्यक्तीला आयुष्यात यशस्वी व्हायचंय असा व्यक्ती नेहमी प्रयत्न करतो की ते जेवढं काही करेल ते खूप चांगलं आणि त्याचा 100% प्रयत्न देऊन करायला हवं. प्रत्येक माणसाच्या वागण्याची तऱ्हा वेगळी आहे, त्यामुळे अनेक माणसाकडून कसं वागावं, कसं बोलावं हे जसं कळत नाही. रोज रोज प्रेम करतो म्हणजे प्रेम नसते, तर आपल्या आयुष्यात कोणीतरी अशी व्यक्ती असणे ज्यावर आपला विश्वास असणे की तुम्ही कितीही दूर गेले तरी त्याचे मन किती दुखावले तरी ते तुमची साथ सोडणार नाही. ते केवळ तुमचेच होते, याला प्रेम म्हणतात. तासनतास आपण एखादं काम करतो, त्या कामात आपल्याला यश मिळावं अशी इच्छा आपणआप मनात निर्माण होते. पण एखाद्या वेळेस त्या कामात यश मिळालं नाही तर नाराज न होता ते का नाही मिळालं त्याचा शोध घ्यायचा. काही तास आपण आराम करायचा, आयुष्यात जरासं एन्जॉय करायचं आणि पुन्हा त्याच गोष्टीच्या मागे लागायचं. मग बघा, तुम्हाला त्या कामाला करण्याचा कंटाळाही येणार नाही आणि ते काम सुद्धा पूर्ण होईल. जळणाऱ्या निखलात तापमान एखाद्या शेकोटीप्रमाणे निश्चित असतं. लक्षात ठेवा, स्वामी म्हणतात, तुम्ही जर एखादी गोष्ट कराल आणि त्यात तुम्हाला यश हवंय तर प्रयत्न आणि त्या गोष्टीमध्ये सातत्य हे खूप महत्वाचं आहे की ते गोष्ट पूर्ण होईल. चांदणी ही एक अशी गोष्ट आहे, ते आकाशात खूप सारे असतात, पण चंद्र ही एकुलती एक गोष्ट आहे. चांदण्यासारखे नका बनू, तुम्ही चंद्र बनण्याचा प्रयत्न करा. जर चंद्र नाही बनले तर एखादा तारा आणि चांदणी तर नक्की बनू शकता. तुमच्या हाती काहीच नसताना तुम्ही जो बाळगता तो संयम, आणि तुमच्याजवळ पैसा, गाडी, आयुष्य, सुख, समृद्धी सगळं काही असताना तुम्ही जो लोकांची वागणूक करता, ती वागणूक म्हणजेच तुमचा रुबाब हे ठरवतो की तुमचं सगळं गेलं तरी लोक तुम्हाला कसा भाव देतील. स्वामी म्हणतात, कोणीही आपला फायदा उचलेल इतकं अधीरता काहीही कामी नाही. कधीही तुम्ही स्वतःला एवढे कमजोर होऊ देऊ नका, कारण यामध्ये सर्वात जास्त ठेच हे तुमच्या स्वाभिमानाला पोचते. स्वाभिमानापेक्षा महाग जगात कोणतीच गोष्ट असू शकत नाही, कारण तो जपण्यासाठी सर्वात जास्त मेहनत करावी लागते. आयुष्यात मला भावलेलं एक गजूग सांगतो, म्हणजेच एक छोटीशी गोष्ट आहे. आपल्यासाठी असणाऱ्या विषयाचे शिक्षक जरुरी ठेवा. स्वामी म्हणतात, जो व्यक्ती पोटापाण्याचा विचार करतो पण एवढ्या वेळानंतरही त्याला काही मिळत नाही असा व्यक्ती नाराज होतो, पण जो व्यक्ती स्वतःवर विश्वास ठेवतो आणि आयुष्यात प्रयत्न करतो असा व्यक्ती नेहमी यशस्वी होतो. आयुष्याच्या पुस्तकात जेव्हा वाईट घटनांनी भरलेली पाने येतात तेव्हा पुस्तक बंद न करता पाने उलटी नवी करणं सुरू करा, म्हणजे आपलं आयुष्य हे यशाच्या दिशेने जाईल. ज्याचा स्वामीवरती विश्वास आहे, जो स्वामी समर्थांना मानतो, तो नक्की या गोष्टी समजू शकतो. तुमचाही स्वामींवरती विश्वास असेल तर 212 हा अंक एकदा कमेंटमध्ये टाईप करा. आम्हालाही कळेल की तुम्ही संदेश शेवटपर्यंत ऐकलाय. आपलं आयुष्य सुख आणि दुःख यानं भरलेलं आहे. आयुष्याचं सोनं करायचं असेल तर या दुःखाला न घाबरता सुखाच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करा. सुखाचे दिवसही येतीलच, म्हणून आयुष्याच्या पुस्तकात जेव्हा वाईट घटनांनी भरलेली पाने येतात तेव्हा पुस्तक बंद न करता पाने उलटणं चालू करा. नवीन प्रकरणाला सुरुवात करावी. आपण कितीही स्वातंत्र्य असल्याचा आव आणला तरी जीवनाच्या एका विराट नाटकातील आपण पात्र आहो. इथे सगळे संवाद पदरचे पदरच राहतात. म्हणजे आपण जेव्हा आलो तेव्हा काहीच आणलं नाही आणि जेव्हा जाणार तेव्हाही काहीच घेऊन जाणार नाही.
एक कृती, एक शब्द, एकाच निशिम हुकक आपण आयुष्यात बोलत जातो आणि करत जातो. अखेर हे सारं घडतं केवळ आपणही काही शिकण्यासाठीच करतो. आपण मात्र शिकत असतो पुन्हा पुन्हा चुकण्यासाठी. स्वामी म्हणतात, जर आयुष्यात तुम्ही एखादी गोष्ट करताय, त्यात चुकताय, पुन्हा शिकताय, पुन्हा करताय, पुन्हा चुकताय, तुम्ही हे खूप वेळा केलंय पण यश नाही मिळालं, तर अशा वेळेला कंटाळू नका, कारण हे खूप सर्वसामान्य आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात त्याला काहीतरी करायचं असतं. तो मेहनत सुद्धा खूप घेतो, अपयशीही खूप वेळा होतो, पण जो थांबतो तो थांबूनच राहतो आणि जो पुन्हा पुन्हा प्रयत्न करतो तो एक ना एक दिवस आयुष्यात यशस्वी नक्की होतो. आयुष्यातील असंख्य समस्यांची फक्त दोन कारणे असतात. एक, आपण विचार न करता कृती करतो, किंवा कृती करण्याऐवजी विचारच करत बसतो. विचार करून कृती करा आणि कृती करण्याआधी सुद्धा विचार करा, पण तो एका लिमिटेड टाइमसाठी. फक्त त्यातच तुमचा संपूर्ण वेळ वाया घालवू नका. असं केल्याने तुम्हाला तुमच्या आयुष्यात अडचणी निर्माण होऊ शकतात. ज्या व्यक्तीचा स्वतःवर विश्वास आहे आणि जो आत्मविश्वासी आहे, असा व्यक्ती आयुष्यात नेहमी अभिमानी आणि समाधानी असतो. स्वामी सांगतात, आयुष्यामध्ये स्वप्न पाहणे हे फार सोपे असते, पण ते प्रत्यक्षात आणणे कठीण असते. पण जर तुम्ही प्रयत्न करीत राहिला तर नक्की यश मिळते. आयुष्यात प्रत्येक वेळी आपण निवडीचा पर्याय निवडतो आणि त्या निवडीवरच आपलं भवितव्य अवलंबून असते. जीवनात कधीही हार मानू नका. अपयश यशाची पहिली पायरी म्हणतात. अपयश येत असेल तर त्याचा परिणाम होऊ देऊ नका, कारण अपयश हे निघून सुद्धा जात असतं. जो स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवतो त्याला कोणीही अडवू शकत नाही. आयुष्यात काहीही अशक्य नाही. शब्द स्वतःमध्ये शक्य असतो. यशस्वी होण्याची तुमची स्वतःमध्ये इच्छा असेल तर नक्की यशस्वी व्हाल. जीवनात तुम्हाला जे हवे आहे ते मिळण्यासाठी मेहनत हवी. स्वामी म्हणतात, फक्त पैशाच्या मागे जाऊ नका, सोबत माणसं जपायला पण शिका. पैसा असेल तर माणसं येऊ शकत नाहीत, पण माणसे असतील तर पैसा आणू शकता. चांगले विचार आणि कृती नेहमी चांगले परिणाम देतात. आयुष्य म्हणजे संधींचा खेळ. संधी येईल तेव्हा तयार राहा. प्रेरणा ही एक ज्योत आहे जे तुम्हाला अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाते. जीवनात कोणतीही गोष्ट अशक्य नाही, फक्त मनाची तयारी हवी. आयुष्यात पडल्यावर उठायला शिका, हरल्यावर जिंकायला शिका. स्वप्न साकार करण्याची श्रम आणि समर्पण हे महत्वाची बाजू आहे. स्वप्न साकार करण्यासाठी तुम्हाला मेहनत नक्की घ्यावं लागेल. यशाचा एकमेव मार्ग म्हणजे सातत्याने प्रयत्न करणे. आयुष्यात प्रत्येक अडथळा हा आपल्या ध्येयांची आणि आपल्या संकल्पनाची परीक्षा असतो. प्रत्येक नवीन दिवस हा आपल्या आयुष्यात एक संधी प्रदान करतो. आपल्या स्वप्नांवर विश्वास ठेवा आणि त्याच्या पूर्ततेसाठी कठोर परिश्रम करा. अडचणी या जीवनात येतात. अडचणी जीवनात येणे साहजिक आहे, पण अडचणींना घाबरून मागे वळणे हे भित्रेपणाचे लक्षण आहे. सकारात्मक विचारांनी आपले जीवन नवीन ऊर्जा निर्माण करतो. सकारात्मकता हे आपल्या जीवनात सर्व अडचणीवर मात करण्याचे शस्त्र आहे. यशस्वी व्हायचं असेल तर सतत विकसित करत राहावे लागते. शिक्षण आणि आत्मविश्वास हे यशाच्या मार्गावरील दोन महत्वाचे स्तंभ आहे. आपल्या उद्दिष्टांकडे लक्ष केंद्रित करा आणि त्यांच्या प्राप्तीसाठी निरंतर प्रयत्न करा. आपल्या अपयशाकडे कधीही पाहू नका. पहा तर ते फक्त आपल्या छोट्या छोट्या यशांकडे. हे एक दिवस छोटे छोटे यशच तुम्हाला मोठ्या यशाकडे घेऊन जाईल. कामावर प्रेम करणे म्हणजे तुमच्या स्वतःवर प्रेम करण्यासारखेच. तुमच्या जे काम करण्याची इच्छा आहे ते नक्की करा आणि त्या कामात तुमचा 100% बेस्ट द्या. त्यात तुम्ही 100% यशस्वी व्हाल. जो जीवनात सर्वात खराब असतो तो स्वतःवर विश्वास ठेवतो. तो कधीतरी मोठा काहीच करतो. आयुष्यात कधीही संघर्ष करावा लागला तरी मागे हटू नका, कारण जो संघर्षात मागे हटतो तो आयुष्य जगत नाही तर आयुष्य काढतो. जो संघर्षांना पुढे जातो तो आयुष्य जगतो. आयुष्यात कधी निराशा येत नाही. तेव्हा आपल्याला आयुष्यात प्रेरणा मिळावी असं वाटत असेल तर जीवनात यश मिळण्यासाठी दोन गोष्टी आवश्यक आहेत: अविचल ध्येय आणि ते गाठण्याची तीव्र इच्छा. आयुष्यात प्रत्येक वेळी आपण निवडीचा पर्याय निवडतो आणि त्या निवडीवरच भविष्य अवलंबून ठेवतो.
जो स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवतो त्याला कोणीही अडवू शकत नाही. जो खुद्दारपणे लढतो त्याला कधीही पराभव स्वीकार करावा लागत नाही. जो प्रामाणिकपणे प्रयत्न करतो त्याला कधीही अपयश येत नाही. जो न थकता न हारता प्रयत्न करून आपल्या कामात 100% देत असतो तो जीवनात कधीच कोणत्याच गोष्टीच्या कमीतून गुजरत नाही. जो स्वाभिमानासाठी लढतो तो कधीही हरत नाही. प्रजा सुखी असेल तर राजा सुखी असतो. त्याचप्रमाणे आयुष्यात सुद्धा तुम्ही काही असे करा की तुमच्यामुळे सुद्धा काही लोक खुश राहतील.